नंदुरबार जिल्हा परिषदेसह जिल्ह्यातील 6 पंचायत समितींच्या निवडणुका ज्या आहेत त्या वर्षभरापासून रखडलेल्या आहेत आणि यातच 50% अधिक आरक्षणाच्या तांत्रिक मुद्द्यामुळे या निवडणुका लांबणीवर पडलेल्या आहेत। आता सर्वांच्या नजर ज्या आहेत त्या 21 जानेवारी रोजी होणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे लागलेल्या आहेत। जानेवारी 2025 मध्ये मुदत संपल्यापासून जिल्हा परिषदेवर प्रशासक राजची नियुक्ती आहे। गेल्या 1 वर्षांपासून मिनी मंत्रालयावर कोणत्याही राजकीय पक्षाचं वर्चस्व नसल्याने स्थानिक नेत्यांची मोठी कोंडी या ठिकाणी झाल्याचं पाहायला मिळतंय। सत्ता हातात नसल्यामुळे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची फळी टिकवणं नेत्यांसाठी खूप कठीण झाल्याचं देखील चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय। सर्वोच्च न्यायालयाने जानेवारी अखेरपर्यंत जिल्हा परिषद आणि पंचायत समितींची निवडणुका घेण्याचे निर्देश दिले होते, मात्र 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेल्याने नंदुरबारसह राज्यातील 24 जिल्हा परिषदेच्या निवडणुका रखडलेल्या आहेत। त्यामुळे 56 गट असलेल्या नंदुरबार जिल्हा परिषदेच्या आरक्षणाचं भवितव्य आता राजकीय निकालावर अवलंबून असल्याचं पाहायला मिळतंय। निवडणुकीची तयारी करून बसलेल्या उमेदवारांची स्थिती जी ती ना घरका ना घाटका असल्याचं पाहायला मिळतंय। सुनावणीनंतर निवडणुकीचं बिगुल वाजणार का आणखी काही नवीन मुद्दे या ठिकाणी समोर येतात हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र सध्या या न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे, कारण की नंदुरबारच्या जिल्हा परिषदेची मर्यादा जी ती 100% झालेली आहे। 50%ची मर्यादा जी ही ओलांडली आहे। त्यामुळे पहिल्या टप्प्यात होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमुळे आता नंदुरबारच्या जिल्हा परिषदेची निवडणूक जी ती पुढे ढकलली गेलेली आहे आणि आता दुसऱ्या टप्प्यात खरं तर ही निवडणूक होईल का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तर दुसरीकडे गुडघ्याला बांधून बसलेले जे उमेदवार आहेत त्यांची सध्या चांगलीच धाकधूक जी ती वाढलेली आहे। नवीन आरक्षण जाहीर होतं की काय, नेमका निर्णय काय होतं याकडे आता सगळं जिल्ह्याचं लक्ष जे ते लागलेलं आहे। साखर निकवाडे, साम टीव्ही न्यूज, नंदुरबार। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।